आज आपण इंग्रजीचे 30 प्रश्न TET 2025 मध्ये विचारलेले सर्व प्रश्नांची उत्तरं बघणार आहोत आणि ते पण ट्रिक सहित. म्हणजे इंग्रजीची कुठलीही भीती बाळगण्याची गरज नाही. पहिला प्रश्न आहे, चूज द करेक्ट पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन ऑफ द गिवन सेंटेन्स. शेप्स यूज दीज मशीन्स टू मिक्स द इन्ग्रेडियंट्स. बघा, याच्यामध्ये यूज हा टेन्स महत्वाचा आहे. जर टेन्स तुम्हाला कळला कुठल्या टेन्समध्ये आहे, पास्टमध्ये असता तर यूज्ड असता, तर या टेन्स फॉर्मवरून आपल्याला जे पॅसिव्ह आहेत, पॅसिव्ह फॉर्म, ते आपल्याला आयडेंटिफाय करता येते. पहिल्याही वाक्यात बघा, दीज मशीन्स हॅव बीन युज्ड. हॅव बीन युज्ड म्हणजे परफेक्ट टेन्स येणारच नाही, म्हणजे हा ऑप्शन आपल्याला एलिमिनेट करायचा आहे. त्याच्यानंतर बघा, दीज मशीन्स आर बीइंग. बीइंग कधी येणार? जेव्हा जर त्या सेंटेन्समध्ये जे ऍक्टिव्ह वॉइस आहे त्याच्यामध्ये जर आपल्याला ING फॉर्म असेल तरच इथं पॅसिव्ह फॉर्ममध्ये बीइंग येणार. म्हणजे जसं आय एम रायटिंग अ लेटर इज बीइंग रिटन बाय मी. म्हणजे याच्यामध्ये जर कंटिन्युअस फॉर्म असेल तरच याच्यामध्ये बीइंग येणार आहे. म्हणजे हा पण ऑप्शन याच्यामधून आपण इलिमिनेट करू शकतो. त्याच्यानंतर बघा, चौथा वाक्य, दीज मशीन्स वेअर युज्ड बाय शेप्स टू मिक्स द इन्ग्रेडियंट्स. जेव्हा जर हा प्रेझेंट टेन्स मध्ये आहे तर हा पास्ट टेन्सचा येणारच नाही. टेन्स फॉर्म ऍक्टिव्ह वॉइस असू द्या, पॅसिव्ह वॉइस, त्याला कन्वर्ट करीत असताना आपलं जे पॅसिव्ह वॉइस मध्ये करणार आहोत त्याचा टेन्सचा फॉर्म याच्यामध्ये आपल्याला बदलवायचा नसतो. म्हणून याच्यामध्ये बघा, जर आपला करेक्ट आन्सर असणार आहे, दीज मशीन्स आर यूज बाय शेफ्स टू मिक्स द इन्ग्रेडियंट्स. म्हणजे आपण फक्त ट्रिकने हे प्रश्न सोडवू शकतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. आता बघा, चूज द अपोजिट वर्ड अपोजिट इन मिनिंग टू द गिवन वर्ड. अपोजिट वर्ड आपल्याला याच्यामधून जो वर्ड दिलाय त्याचं मिनिंग ओळखायचं आहे. याच्यामध्ये दिला होता फ्रॅजाईल. फ्रॅजाईलचा मिनिंग आता बघा, फ्रॅजाईलचा मिनिंग सपोज आपल्याला माहीत जरी नसेल तरी आपल्याला अपोजिट ऑप्शन मधून फक्त लॉजिकने आपण प्रश्न सोडवू शकतो. आणि असे जे प्रश्न आहेत, तुम्ही किती जरी अभ्यास केला TETचा तरी तुम्हाला हे प्रश्न जे आहेत ते फक्त लॉजिकने सोडवायचे आहेत. कारण आपण हजारो शब्दांमधून आपण ते सगळे शब्द पाठ करू शकत नाही. तर यासाठी काहीतरी आपल्याला एक ट्रिक वापरावी लागणार आहे. बघा, अपोजिट मिनिंग विचारलेलं आहे. जर अपोजिट याच्यामध्ये सगळेचे सगळे अपोजिट नसणार आहेत. जर सपोज फ्रॅजिलचा मिनिंग जर आपल्याला माहित नाही तर आपण याच्यामध्ये बघा, वीक, रोबस्ट, जेंटल आणि सबड्यूड. बघा, वीक आणि जेंटल, वीकचा अर्थ पण नाजूक होतो आणि जेंटलचा अर्थ पण नाजूक होतो. म्हणजे वीक आणि जेंटल आपला काय झालं, सेम मिनिंग झालेला आहे. म्हणजे वीक आणि जेंटलचा अर्थ एकच होतो, नाजूक. म्हणजे याचा अर्थ काय, आपण 50% ऍटलिस्ट याच्यातले दोन जे होते ऑप्शन ते आपण याच्यातून इलिमिनेट करू शकत होतो. म्हणजे आपलं सबड्यूड आणि रोबस्टचं मिनिंग जरी माहीत नसेल तर 50% आपण याला बरोबर करू शकतो. ठीक आहे, हे दोन ऑप्शन गेले. सबड्यूडचा अर्थ पण तेच होतो, वीक आणि जेंटल. आणि फ्रॅजाईलचा अर्थ काय होतो? फ्रॅजाईलचा अर्थ होतो वीक. तर त्याचा अपोजिट वर्ड असणार आहे रोबस्ट असणार आहे, म्हणजे स्ट्रॉंग. ओके, तर अशा प्रकारे आपण ऍटलिस्ट दोन तरी ऑप्शन उडवले असते. आणि माझं TET मध्ये 27 मार्क्स आहेत. तर ते त्याच्यामधला काही अभ्यास आणि सोबत काही लॉजिकचा उपयोग करून मी 27 मार्क्स घेतलेले आहेत. त्याच्यामधले दोन, एक पॅसेजचा माझा चुकला होता आणि एक क्लॉजचा चुकला होता आणि एक दुसऱ्या याच्यात हे झालं होतं. म्हणजे ऍटलिस्ट 20-30 पण तुम्ही घेऊ शकता जर तुम्ही लॉजिक आणि सोबत अभ्यासाचा वापर केलात तर. आणि सोबतच काही ट्रिक्स असणार आहेत, ग्रामरचं कसं सोडवायचं ते जर ट्रिक्स वापरले तर तुम्ही 30च्या 30 पैकी 30 मार्क घेऊ शकता इंग्रजी विषयात. पुढचा प्रश्न बघूया आपण, चूज द मिसस्पेल्ड वर्ड. बघा, आता याच्यामध्ये स्पेलिंग ज्याची चुकलेली आहे ते बघायचं आहे. पहिला एक्स्ट्रॅक्ट बरोबर आहे, एलिजिबल पण बरोबर आहे, एक्सप्लेनेशन, एक्सटेन्शन. बघा, एक्सप्लेनची स्पेलिंग असते EXPLAIN. बऱ्याच जणांना असं वाटणार की एक्सप्लेनेशन मध्ये पण आय येणार. तुम्ही गुगलवर सर्च करून बघू शकता की एक्सप्लेनेशनची स्पेलिंग काय आहे. एक्सप्लेनेशनची स्पेलिंग काय आहे? EXPLANATION. म्हणजे हे बेसिक क्वेश्चन होता याच्यामध्ये की मिसस्पेल्ड शब्द कोणता आहे, हा एक्सप्लेनेशन आहे. पुढचा प्रश्न,
चूज द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेस द मिनिंग ऑफ द गिव्हन वर्ड. म्हणजे याचा मिनिंग जो आहे बेस्ट एक्सप्रेस करतो तो कोणता आहे ते विचारलंय, मिनिंग विचारलेलं आहे. पहिला ऑनस, ऑनसचा अर्थ बघा, ऑनस पहिला इन्क्लिनेशन, अँटीपॅथी, प्रुडन्स, रिस्पॉन्सिबिलिटी. ऑनसचा अर्थ होतो रिस्पॉन्सिबिलिटी. तर काही जे शब्द आपण लॉजिक न लावायचे आहेत आणि काही प्रश्न तुमचे चुकीचे होऊ शकतात, फक्त व्होकॅब्युलरीचे प्रश्न होतात. इंग्रजी विषयामध्ये तुम्हाला ऑथर वगैरे कुठले पण एकही प्रश्न विचारलेला नाही. ओके, तर जसं मराठी विषयामध्ये आपल्याला लेखक आणि त्यांची नावं, लेखकांनी कुठले बुक्स वगैरे लिहिले आहेत, पुस्तकं लिहिले आहेत ते प्रश्न विचारतात, पण इंग्लिशमध्ये एक पण प्रश्न याच्यावर विचारण्यात येत नाही. फक्त इंग्रजीमध्ये जे ग्रामरच्या पलीकडे आहे ते आहे फक्त व्होकॅब्युलरी. सो यू हॅव टू फोकस ऑन द कॉन्सेप्ट्स, ग्रामर, सो यू कॅन इझिली गेट 29-30 marks also, 30 also out of 30 marks. Next question. Choose the most suitable one word for the given expression. One who leaves his own country to settle in another. बघा, फॉरेनर, फॉरेनर म्हणजे जो विदेशात राहतो. टुरिस्ट, टुरिस्ट होणार का जो दुसऱ्या देशामध्ये जाऊन राहतो. इमिग्रेंट आणि नेटिव्ह, नेटिव्ह म्हणजे स्थानिक, नेटिव्हचा अर्थ होतो स्थानिक, म्हणजे याचा अर्थ काय, फक्त इमिग्रेंट असणार आहे. ओके, तर हे वन वर्ड सबस्टिट्यूशनचा हा प्रश्न आहे. तर आपल्याला काही वन वर्ड सबस्टिट्यूशन्स आहेत त्याच्यापैकीच येतात आणि काही आपल्याला पाठ करावं लागतील. हे नेक्स्ट 36 प्रश्न बघूया. चूज द करेक्ट कंपाऊंड सेंटेन्स फॉर द गिव्हन सेंटेन्स. बघा, कंपाऊंड सेंटेन्स विचारलेलं आहे. ओके, करेक्ट विचारलेलं आहे. दो शी लव्ड हिम शी हॅड टू लिव्ह हिम. जरी ती त्याला प्रेम करत होती तरी तिला सोडून जावं लागलं, म्हणजे या मिनिंगचा अर्थ आहे. जेव्हा आपण कंपाऊंड सेंटेन्स जरी बनवणार, सेंटेन्स जेव्हा आपण चेंज करतो तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला त्याचा अर्थ बदलवायचा नाही. पहिल्यामध्ये बघा, शी लव्ड हिम अँड शी हॅड टू लिव्ह असं म्हटलंय का, ती त्याला प्रेम करत होती आणि ती तरी तिला त्याला सोडून जावं लागलं, असं कुठेच म्हटलेलं नाही आहे. याच्यामध्ये कंडिशन दिलं आहे, दो शी लव्ड हिम शी हॅड टू लिव्ह. जरी ती त्याला प्रेम करत होती तरी तिला सोडून जावं लागलं. बघा, थर्ड बघा, शी हॅड टू लव्ह हिम ऑर शी हॅड टू लिव्ह हिम. असं कुठलं कंडिशन दिलेलं आहे का की जर त्याला प्रेम करावं लागेल तिला, नाहीतर तिला सोडून जावं लागेल, असं कुठलंच म्हटलं नाही. म्हणजे हा कम्प्लिटली मिनिंग चेंज होत आहे. इथे बघा, इन्स्पाइट ऑफ हर लव्ह शी हॅड टू लिव्ह हिम असं पण म्हटलेलं नाही आहे. तिचं प्रेम असून पण तिला सोडून जावं लागलं असं पण म्हटलेलं नाही आहे. ओके, तर याचं करेक्ट ऑप्शन असणार आहे शी लव्ड हिम बट शी हॅड टू लिव्ह हिम. तर सेकंड जो ऑप्शन आहे तो आपला बरोबर आहे. पुढचा प्रश्न 37 बघा, चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच फॉर द गिव्हन सेंटेन्स. इनडायरेक्ट स्पीच विचारलेला आहे. इनडायरेक्ट स्पीच मध्ये काय करायचं त्याची पण ट्रिक तुम्हाला मी सांगतो. यू कॅन नॉट बाथ इन दिस सी, ही सेड टू मी इट इज व्हेरी रफ. बघा, याच्यामध्ये पहिले बघायचं जे इन्व्हर्टेड कामाच्या आतमध्ये आहे त्याच्या बाहेरचं वाक्य काय आहे, सेड आहे. सेड आहे म्हणजे काय, पास्ट टेन्स आहे. पास्ट टेन्स आहे तर याच्यातले सगळे जे आतमधले जे आहे आपल्याला ते पण जेव्हा आपण इन्व्हर्टेड कामास काढू आणि त्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये, आपल्या इनडायरेक्ट स्पीचमध्ये जेव्हा आपण कन्व्हर्ट करणार तर त्याला काय करायचं, आपल्याला जे आतमधलं कंटेंट आहे त्याला पण पास्टमध्येच करायचं आहे. आता पहिला वाक्य बघूया. ही सेड दॅट यू कॅनॉट बाथ इन दिस सी बिकॉज इट इज रफ. बघा, इट इज रफ, इट इज दिलेला आहे म्हणजे याचा अर्थ काय, याला इलिमिनेट करायचं आहे आपल्याला. कारण जेव्हा आपण इनडायरेक्ट स्पीच बनवतो, जर आपला जो आपल्या इन्व्हर्टेड कामाच्या बाहेर जो पण वर्ब आहे तो पास्टमध्ये असेल तर सेंटेन्स पण पूर्ण पास्टमध्ये व्हायला पाहिजे. मग याला काय करणार आपण, याला टाका उडवून. मग पुढचा घ्या, सेड दॅट आय कुड नॉट बाथ इन दिस सी इफ इट इज वॉज व्हेरी रफ. इफ कधी येणार आहे, जेव्हा पण कंडिशनल क्वेश्चन असेल तर इफ आणि वेदर येतं. इथं क्वेश्चन आहे का, यू कॅनॉट बाथ इन इट इज व्हेरी रफ. कुठे पण आपल्याला याच्यामध्ये डायरेक्ट सेंटेन्समध्ये आपल्याला क्वेश्चन दिसत नाही. तर याला पण काय करायचं आपण, याला पण इलिमिनेट करायचं आहे. चौथा ऑप्शन बघा, ही सेड दॅट यू कॅनॉट बाथ इन दिस सी. अरे कॅनॉट होणार नाही. जेव्हा इथं जर कॅनॉट असेल त्याचा पास्ट फॉर्म काय होणार, कुड नॉट होणार. मग कुड नॉट कुठे आहे, ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. तर आपला ऑप्शन नंबर 3 हा करेक्ट आन्सर असणार आहे. ओके,
त्याच्यानंतर पुढचा बघूया. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह इन द ब्लँक. हा आहे क्वेश्चन, डिग्रीचा क्वेश्चन आहे. प्रियंका इज दॅन दीपिका. प्रियंका जी आहे ती दॅन म्हटलं तर काय येणार, कोणता डिग्री फॉर्म येणार आहे, तर याच्यामध्ये येणार आहे कंपेरेटिव्ह डिग्री. तर प्रीटी जी असणार आहे, प्रीटीचा कंपेरेटिव्ह डिग्री होतो प्रिटियर, म्हणून याचं उत्तर असणार आहे प्रिटियर. ओके, पुढचा प्रश्न बघूया. आयडेंटिफाय द मिसमॅच पेअर. बी कुठं राहतं, मिसमॅच विचारलंय म्हणजे चुकीचं पेअर विचारलंय. बी हाईव्ह बरोबर आहे. मधमाशीचं काय असतं, पोळं असतं. स्पायडरचं कसं असतं, वेब. ओके, स्पाइडर कहाँ रहती है, वेब में रहती है. बर्ड लिव्स इन नेस्ट, ड्वेलिंग प्लेस ऑफ बर्ड इज नेस्ट. एंड कैट इज किटन, नो, कैट इज ड्वेलिंग प्लेस नॉट अ किटन. ओके, सो द करेक्ट आंसर इज फोर्थ वन, कैट इज किटन. ये जो है मिसमैच पेयर है. ओके, पुढचा बघूया. 14th क्वेश्चन, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. बघा, याच्यामध्ये अशा सेंटेन्समध्ये गफलत होण्याची शक्यता आहे, तर याच्यासाठी थोडंसं तुमचं बेसिक इंग्रजी चांगलं असणं गरजेचं आहे. डोंट साइड दोज हू ऍक्ट कॉन्ट्ररी नॅशनल इंटरेस्ट, म्हणजे इथं 100% टू येणार आहे. कॉन्ट्ररी टू असतो. हे जे आहेत आपल्याला काही जे आहेत ते पाठ करावं लागेल. कॉन्ट्ररी सोबत काय येणार आहे, टू. साइड सोबत, डोंट साइड विथ म्हणजे त्याच्यासोबत नका राहू, विथ येणार आहे. तर याच्यासाठी थोडं बेसिक तुम्हाला इंग्रजीचं नॉलेज असणं आवश्यक आहे. तर विथ आणि टू. ओके, पुढचा प्रश्न घेऊया आपण. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. बघा, बेस्ट वेन करेक्टेड बिकम वर्स्ट. बघा इथे बघा, बेस्ट म्हणजे काय, सुपरलेटिव्ह डिग्री आहे. सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजे काय, पहिला कोणता असतो, पॉझिटिव्ह डिग्री. दुसरा कोणता असतो, कॉम्पेरेटिव्ह. आणि जो सर्वात बेस्ट, सगळ्यात बेस्ट म्हणजे काय, चांगला म्हटलं तर सुपरलेटिव्ह डिग्री. मग बेस्ट कधी पण सुपरलेटिव्ह डिग्री सोबत द येणार. हिअर बेस्ट, गुड, बेटर, बेस्ट असल्यामुळे इथे द. आणि सोबत इथे पण बघा वर्स्ट काय, हा पण सुपरलेटिव्ह डिग्री आहे. मग त्याच्यासोबत पण काय यायला पाहिजे, द यायला पाहिजे. तर असेच काही ट्रिक्स आहेत आणि ज्याचा वापर करून तुम्ही इंग्रजीमध्ये 30 पैकी 30 घेऊ शकता. 30 नाही तर ॲटलिस्ट 25 घेऊ शकता. आणि मी तुम्हाला माझी स्ट्रॅटेजी पण सांगितलेली आहे. वाटल्यास मी एक स्ट्रॅटेजीचा पण एक व्हिडिओ बनवणार आहे की तुम्ही कशा प्रकारे कोणत्या विषयावर फोकस करायचे आणि तुम्हाला कोणत्या विषयावर फोकस करून कोणते विषय तुम्ही टार्गेट करून जास्तीत जास्त मार्क्स टीईटीमध्ये मिळवू शकता आणि पहिल्या अटेम्प्टमध्ये तुम्ही टीईटी पास करू शकता. पुढचं बघूया. आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. बघा, अन एन्शियंट ग्रीक स्लेव्ह वॉज वर्थ हिज ओन वेट इन सॉल्ट. बघा, टेन्सचा प्रश्न आहे हा याच्यामध्ये. अन एन्शियंट, बघा पास्ट कॉन्टिन्युअस आहे का, आयएनजी फॉर्म दिसतो आपल्याला कुठे इथे, नाही, म्हणजे हा एलिमिनेट करा. पास्ट परफेक्ट टेन्स आहे का, हॅड वगैरे दिसते इथे, नाही. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे का, आयएनजी फॉर्म आहे का, परफेक्ट कॉन्टिन्युअस पण नाही. हॅज बीन, हॅव बीन काहीतरी दिसतंय का तुम्हाला, नाही. तर याला पण आपण एलिमिनेट करायचं आहे. पुढचं बघूया आपण. पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, फिल इन द ब्लँक. ड्युरिंग द अर्थक्वेक बिल्डिंग्स कोलॅप्स लाईक ऑफ कार्ड्स. बघा, कार्ड्स. ओके, दिस क्वेश्चन इज बेस्ड ऑन कलेक्टिव नाउन. कार्ड्स का जो ग्रुप रहता है उसको क्या बोलते हैं, हा जो प्रश्न आहे तो कलेक्टिव्ह नाउनवर असणार आहे. तर कलेक्टिव्ह नाउन बघा, ड्युरिंग द अर्थक्वेक बिल्डिंग कोलॅप्स लाईक ऑफ कार्ड्स म्हणजे इथं बँड कोणाचा असतो, म्युझिशियनचा असतो. हॉर्ड माहीत नाही तरी पण तुम्हाला याच्यातले काही पाठ करावं लागतील. हर्ड ऑफ शीप असतो आणि जो कार्ड असतो, कार्डचं काय असतो, पॅक असतो. म्हणून आपलं जो योग्य उत्तर आहे ते आहे पॅक ऑफ कार्ड्स. ड्युरिंग द अर्थक्वेक बिल्डिंग्स कोलॅप्स लाईक अ पॅक ऑफ कार्ड्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. Identify the part of speech of the underlined word in the given sentence. They put up a fence between their house and their neighbor's house. आता between बघा, हा जो between आहे तो याच्यामध्ये काय म्हणून आलेला आहे,
तर काही वर्ड कन्फ्युजिंग पण असतात, तर कधी ते दुसरं वर्क पण करत असतात, म्हणजे पार्ट ऑफ स्पीच वेगळं पण करत असतात. पण याच्यामध्ये बघा, हा जो बिटवीन आहे त्यांनी प्रिपोजिशन, कंजंक्शन दोन सेंटेन्सला जोडण्याचं काम केलं आहे का कंजंक्शनचा? नाही. इंटरजेक्शन म्हणजे काय? सडन फिलिंग, हुर्रे, वाव, हाऊ ब्युटिफुल इट इज, लाईक दॅट. ॲडवर्ब, वर्ब बद्दल इफ इट इज गिव्ह मोर इन्फॉर्मेशन अबाउट वर्ब, सो दॅट इज ॲडवर्ब. So this between is not giving more information about adverb, so it is not giving more information about verb, so it is not an adverb. So you can eliminate adverb. Interjection भी नहीं है और conjunction भी नहीं है. So what is the correct answer? Correct answer is preposition. तो preposition इसमें सही हो जाएगा. Next, select the combination of numbers so that the alphabets arranged accordingly will form a meaningful word. अल्फाबेट्सला आपण अरेंज करायचे. वी हॅव टू अरेंज द अल्फाबेट्स इन सच ए वे दैट इट फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड. अगर देखते हैं, जरा बघितलं तर आपल्याला बघा 6, 5, 4, 3, 2, 1 अशा प्रकारे जर घेतलं तर हा एक मिनिंगफुल वर्ड बनतो, प्रेयर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन इज ऑन द पॅराग्राफ. क्वेश्चन नंबर 46 to 50. So you can read this paragraph and I find the answers. So mine one question was wrong. This was wrong in my TET 23rd November 2025. That is this one, 46. Okay, I will show what is the question, and I have done mistake in this question. So let's see. The Southampton scheme requires convicted drivers. जो Southampton जो स्कीम था, जो भी कन्विक्टेड ड्राइवर्स थे उसको क्या करना पड़ता था? तो इसका आंसर अब देखेंगे तो मैंने गलत यहाँ पे किया था. मी चुकीचं हे केलं होतं, टू अंडरगो प्रोबेशन पिरियड केला होता. पण पॅसेजमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की टू अटेंड ट्रेनिंग सेशन्स वन्स अ वीक. तर याचं उत्तर पाहिजे होतं टू अटेंड 8 ट्रेनिंग सेशन्स, 8 ड्रायव्हिंग सेशन्स वन्स अ वीक. ओके, हा माझा चुकीचा झाला होता. पॅसेज जर बघितलं तर पॅसेजमधले पण प्रश्न सोपे होते. पूर्णच्या पूर्ण प्रश्न तुम्ही याच्यातले सोडवू शकत होते. 47 क्वेश्चन आहे. जॉन कुक डिवाइज द स्कीम. जॉन कुकने कोणतं स्कीम आणलं होतं? टू डिमॉन्स्ट्रेट द हार्मफुल इफेक्ट्स ऑफ अल्कोहोल. म्हणजे जे अल्कोहोलचे जे दुष्परिणाम असतात, दारू पिल्यावर कोणते दुष्परिणाम होतात, तर त्याबद्दल ही जी स्कीम होती. नेक्स्ट 48. द प्रॉब्लेम विथ द क्वार्टर ऑफ द पीपल हु वेंट टू जॉन कुक वॉज दॅट दे, जे जॉन कुक सोबत जे गेले त्यांचा काय प्रॉब्लेम होता? क्वार्टर ऑफ द पीपल डिड नॉट नो हाऊ मच दे वेअर ड्रिंकिंग. म्हणजे त्यांनी एवढे दारू पित होते की त्यांना माहीतच नव्हतं की ते किती दारू पित आहेत. ओके. नेक्स्ट आहे 49. मोस्ट ड्रायव्हर्स स्टार्ट ऑफ विथ ॲटलिस्ट. बघा, मोस्ट जे ड्रायव्हर आहे ते कसे स्टार्ट करतं? डबल मेजर पॅराग्राफमध्ये दिलेला असणार. तर तुम्ही पॅराग्राफ वाचले तर तुम्हाला याचं पण उत्तर मिळून जाईल. 50th क्वेश्चन बघूया आता. लास्ट जो क्वेश्चन आहे पॅराग्राफवर तो आहे द ट्रूथ इज दॅट अल्कोहोलनी काय होते? अल्कोहोलने बघा काय होतं? डज नॉट अफेक्ट द बॉडी बट ओनली द ब्रेन. बॉडीवर परिणाम होत नाही, फक्त ब्रेनवर होतो. पॅराग्राफ वाचाल तर तुम्हाला समजेल की ॲफेक्ट्स ओनली द ब्रेन, फक्त ब्रेनवर असर होतो का. त्याच्यानंतर बघा दिलेलं आहे ॲफेक्ट्स द बॉडी अँड द ब्रेन, म्हणजे फक्त ॲफेक्ट्स द बॉडी अँड म्हणजे अल्कोहोलचा परिणाम फक्त शरीरावर होत नाही, त्यासोबतच आपल्या मेंदूवर पण होतो. चौथा दिलाय हॅज नो इफेक्ट ऑन द बॉडी ऑर द ब्रेन, म्हणजे याच्यामध्ये पॅसेजमध्ये पूर्ण जो एंटायर जो पॅसेज दिलाय हा, त्याच्यामध्ये ते अल्कोहोलचे दुष्परिणामच सांगितलेले आहेत. म्हणजे याचा जो करेक्ट उत्तर आहे अफेक्ट्स द बॉडी अँड द ब्रेन. बघा, दारू पिणारा माणूस असेल ना, फक्त त्याच्या शरीरावर परिणाम होत नाही तर त्याच्या ब्रेनवर पण परिणाम होत असतो. आणि ह्या पॅसेजमध्ये आपल्याला ते सांगितलेले आहे. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही आपण पॅसेजचा पण प्रश्न सोडवू शकतो. ओके, पॅसेजचे प्रश्न तिथल्या तिथे वाचायचे असतात आणि सोडवायचे असतात. त्याच्यानंतर 51. आयडेंटिफाय द मूड दॅट द अंडरलाईन मॉडल ऑक्झिलरी शोज इन द गिव्हन सेंटेन्सेस. बघा, ऑक्झिलरी याच्यामध्ये मॉडल जे ऑक्झिलरी आहेत त्याच्यामध्ये कॅन,
वगैरे काही पण येऊ शकतात. तर त्या मॉडेल ऑक्झिलरी बद्दल तुम्हाला माहीत असलं पाहिजे, त्यांचा यूज माहीत असला पाहिजे. वी मस्ट फॉलो द ट्रॅफिक रूल्स. बघा याच्यामध्ये काय दिलंय, मस्ट परमिशनसाठी आलाय का, परमिशन नाही. पॉसिबिलिटी आहे का, इट मे रेन असं वगैरे, मे वगैरे असेल तर पॉसिबिलिटी असणार. ॲबिलिटी असणार आहे का, कॅन वगैरे आहे का, नाही. ऑब्लिगेशन म्हणजे तुम्हाला ते फॉलो करायचंच आहे. मस्ट म्हटलं तर ऑब्लिगेशन. ओके, तर लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, आता कुठल्या पण सर्क्युलरमध्ये जर आपल्याला मस्ट दिसलं, मस्ट मीन्स तुम्हाला ते करायचंच आहे, टाळता येत नाही. ओके, नेक्स्ट पुढचं आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. प्लीज मेक इट अ पॉइंट टू वॉटर टॅप्स बिफोर यू गो आउट. बघा वॉटर टॅपला काय करायचं आपल्याला, टर्न डाऊन असणार आहे की टर्न ऑफ. टॅप्स आपण काय करतो, टर्न अबाउट आहे का, टर्न ओव्हर आहे का, नाही, टर्न ऑफ करतो. तर वॉटर टॅपसाठी काय यायला पाहिजे, टर्न ऑफ. नेक्स्ट, नेम द अंडरलाईन क्लॉज इन द गिवन सेंटेन्स. यू मे गो होम वेन यू फिनिश युअर वर्क. बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे, क्लॉजचा प्रकार विचारला आहे. क्लॉज माझा हा प्रश्न जो होता हा माझा चुकलेला होता 53rd, पण त्याच्यानंतर मी क्लॉजवर पण मेहनत घेतली आणि क्लॉजवरचे पण आपण काही ट्रिक्स घेऊन येणार आहोत पुढच्या काही व्हिडिओजमध्ये. तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, तर फॉलो करायला विसरू नका. नेम द अंडरलाईन क्लॉज इन द गिवन सेंटेन्स. माझा क्लॉजचा जो प्रश्न होता तो फक्त चुकला होता, नाहीतर मला 29 आउट ऑफ 29 भेटायला पाहिजे, 30 पैकी 30 भेटायला पाहिजे होते. पॅसेज एक चुकला होता आणि हा पण माझा दुसऱ्या याच्यामध्ये 51 जो क्वेश्चन आहे तो पण माझा दुसऱ्या याच्यामध्ये सर्कल झाला होता. तर अशा प्रकारे हा जो होता याच्यामध्ये बघा, यू मे गो होम, तर वेन यू फिनिश युअर वर्क हा जो आहे तो आहे ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम. तर ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम हा कसा आहे, तर याचा पण मी पुढे क्लॉज कसं ओळखायचं त्याचे पण व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्याच्यामधले काही ट्रिक्स आहेत, त्याच्यामुळे आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो. कारण क्लॉज जो आहे हा सर्वात डिफिकल्ट समजणारा टॉपिक आहे आणि TET परीक्षा देईपर्यंत मला पण याचं आकलन झालं नव्हतं. ओके, पुढचा प्रश्न बघूया. चूज द करेक्ट WH टाईप क्वेश्चन टू गेट द अंडरलाईन पार्ट ॲज द आन्सर. अंडरलाईन पार्ट काय आहे, द इटालियन रेस्टॉरंट. बघा व्हॉट रेस्टॉरंट शॉल वी गो, बरोबर होणार आहे का, कोणतं, मग विच रेस्टॉरंट शॉल वी गो, वेअर शॉल वी गो टू, वेन म्हणजे टाइम येणार आहे, तर वेन तर होणारच नाही आहे. अशा प्रकारे काही तुम्ही इलिमिनेट करू शकता. बघा वेन शॉल वी गो टू द रेस्टॉरंट, वेन टाइम बद्दल दिलाय का, अंडरलाईन पार्ट काय आहे, रेस्टॉरंटचं नाव आहे. वेअर शॉल वी गो, प्लेस दिलाय का, नाही. व्हॉट रेस्टॉरंट आहे का, कोणतं रेस्टॉरंट, नाही. विच रेस्टॉरंट शॉल वी गो, करेक्ट आन्सर इज विच रेस्टॉरंट शॉल वी गो. त्याच्यानंतर पुढचं आहे 55. सिलेक्ट द करेक्ट कार्डिनल नंबर्स फॉर द गिवन. कार्डिनल नंबर म्हणजे काय, मिलियनसाठी विचारलेलं आहे. कार्डिनल आणि ऑर्डिनल नंबर्स दोन प्रकारचे असतात. ऑर्डिनल म्हणजे ज्याच्यामध्ये ऑर्डर दिलं असतं, जसं क्रम दिलेला असतो, क्रमवाचक संख्या आणि गणनावाचक संख्या. म्हणजे आपण मोजतो कुठून, 1 2 3 4 5 6 अशा प्रकारे आपण मोजतो. आणि ऑर्डिनल म्हणजे काय, ऑर्डर म्हणजे काय, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ असं, 15 16 17 18 19 20th 100th. ओके, तर याच्यामध्ये कॉर्डिनल नंबर विचारला म्हणजे सोपा प्रश्न होता एकदम, की मिलियन मिलियन विचारला होता. मिलियन कसं असणार आहे, इंग्रजीमध्ये आपण 3-3चे गट पाडत राहत, 3-3चे गट पाडायचे असतात इंटरनॅशनल नंबर सिस्टममध्ये. तर मिलियन म्हणजे इंटरनॅशनल नंबर सिस्टम होता, तर 3-3चा पेयर बनवा इथे. ओके, यू हैव टू मेक 3 पेयर. सो 1 2 3 1 2 3 इधर पेयर हो गया, इधर इसको पढ़ते हैं 1000 ये तीनों को, और उसके बाद ये 3 को छोड़ दिया. तर याच्यामध्ये कसं करायचं होतं, एकदम सोपं होतं. 3-3चा पेयर बनवायचं होतं. इथं जर पेयर याला हे इथं कॉमा दिलं तर आपला होणार इथं 100. आपला इथं एवढा जो पार्ट असतं याला म्हणतो 1000 आणि हा आहे मिलियन. 1000च्या नंतर येतो मिलियन. तर अगदी सोपा प्रश्न होता हा. तर याचा आन्सर असणार आहे हा शेवटचा 4. पुढचा प्रश्न बघूया. चूज द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द वर्ड अंडरलाईन इन द गिवन सेंटेन्स. बघा याच्यामधला जो अंडरलाईन वर्ड आहे
त्याचं मिनिंग ओळखायचं होतं. बेस्ट मिनिंग. द टीम वॉज ग्रीटेड बाय डिफिनिंग अप्लॉज फ्रॉम द ऑडियन्स. बघा, जेव्हा जिंकून आली तेव्हा ऑडियन्सने काय केलं? डिफिनिंग अप्लॉज. अप्लॉज म्हणजे त्यांची जोरात म्हणजे स्वागत केलं, जोरदार स्वागत केलं. तर ते डेंजरस येणार आहे का? डिफिनिंग म्हणजे टेरिफाईंग, भयानक. मिल्ड म्हणजे एकदम आरामात किंवा एकदम स्लोली, असं काही नाही आहे. तर ह्याचा अर्थ होतो डिफिनिंग म्हणजे व्हेरी लाऊड, जोरात एकदम, जसं काय म्हणतो आपण बैरा होणार अशा प्रकारे. तर ते डिफिनिंगचा अर्थ होतो व्हेरी लाऊड. नेक्स्ट, rearranging the jumbled parts which labeled P, Q, R, S to form a complete meaningful sentence. तर मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचं आहे याच्यामध्ये. तर याच्यामध्ये जेव्हा पण मिनिंगफुल सेंटेन्स बनवायची, याची पण एक ट्रिक आहे आपल्याकडे. तर ते ट्रिक आहे याच्यामध्ये पेअर बनवायचे. कधी पण पेअर बनवून आपण याच्यामध्ये करू शकतो. बघा, पहिला एस आर दिलेला, एस आरचं बनतं का पेअर? एस आर क्यू पी वगैरे. बघा, एस आर घेतलं तर टेम्परेचर ग्रॅज्युअली डिक्रीजेस. एस आर बघा, ऑटम इज द सीझन. काही तारतम्य जुळत नाही याच्यामध्ये. दुसरं बघा, आर क्यू जमतं का? आर दिलेला आहे ऑटम इज द सीझन आणि क्यू दिलेला आहे टू द कोल्ड विंटर. ऑटम इज द सीझन अँड टू द कोल्ड इज पेअर बनतं का? नाही. इलिमिनेट करून टाका, ओढवून टाका. नेक्स्ट आहे PQRS. पी वेन वॉर्म समर टू द कोल्ड विंटर. हे पण पेअर जमत नाही, म्हणजे याला पण उडवा. नेक्स्ट लास्ट बघा, आरपी कुठं आहे? ऑटम इज द सीझन. बघा, आरपी वेन वॉर्म समर जमत आहे. यस, टेम्परेचर ग्रॅज्युअली डिक्रीजेस. क्यू टू द कोल्ड विंटर. ओके, तर याच्यामध्ये पेअर बनवायचे. याच्यामध्ये ट्रिक आहे की असे जेव्हा प्रश्न येतात तेव्हा आपण याच्यामधले पेअर बनवायचे, जोड्या बनवायच्या आणि त्याच्यामध्ये बघायचं की हे जुळतंय का. जर जोड्या जुळत असतील, पेअर जुळत असेल, जमत असेल, तर मग सगळे ऑप्शन बघायचे. नाही तर 1-2 वाक्यामध्ये आपल्याला समजून जातं की याच्यामध्ये हे जोडी जमत नाही, त्याला उडवून टाकायचं. नेक्स्ट 58. चूज द अल्टरनेटिव्ह विच इज ऑपोजिट इन मिनिंग टू द वर्ड अंडरलाईन इन द गिव्हन सेंटेन्स. ऑपोजिट विचारलेला आहे. ओके, तर हा एकदम सोपा, खूप सोपा प्रश्न होता. सच कंपॅरिझन्स इन पोएट्री आर युजफुल. युजफुलचा परमनंट, एन्शियंट, रिनोव्हेटेड, युजलेस. एकदम सिंपल होता, युजफुल, युजलेस. ओके, असे पण सोपे प्रश्न इंग्रजीमध्ये विचारतात. आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज अन एरर. एरर विचारलेला आहे. कोणतं मिनिंग आहे एरर बघायचं. याच्यामध्ये चुकीचं काय दिलेलं आहे, कुठल्या सेंटेन्समध्ये. बघा, द टाइम्स ऑफ इंडिया हॅज द लार्जेस्ट सर्क्युलेशन ऑफ ऑल इंग्लिश डेलीज इन इंडिया. बघा, हॅज द केव्हा लागणार? याच्या अगोदरच्या प्रश्नामध्ये पण सांगितलं होतं तुम्हाला, ट्रिक सांगितली होती. बेस्ट आणि वर्स्टमध्ये तुम्हाला ट्रिक सांगितली होती की जेव्हा पण आपल्याला इथे सुपरलेटिव्ह द कधी लागणार? जेव्हा सुपरलेटिव्ह डिग्री असणार. मग या सेंटेन्समध्येच मिस्टेक आहे. द लार्जेस्ट असायला पाहिजे. द लार्जर दिलेलं आहे. कम्पॅरेटिव्ह डिग्रीमध्ये द येणार नाही. जेव्हा पण सुपरलेटिव्ह डिग्री असते तेव्हा आपल्याला दचा वापर करायचा असतो. याच्या अगोदरच्या प्रश्नामध्ये पण आपण बघितलेलं आहे. ओके, तर मग याचा आन्सर कुठला असणार आहे? याचं उत्तर असणार आहे बी. चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. बघा, याच्यामध्ये स्पेलिंग विचारलेली आहे. डॅमेज चुकलेला आहे, DAMAGE असतो. इलेक्ट्रिसिटी, सिटीचा यस थोडी असतो, यस मध्ये CI असतो, CITY. इलेक्ट्रिसिटी असतो, सिटीमध्ये यस नसतो तर C असतो. ओके, इकॉनॉमिकल, MICAL, इकॉनॉमिकल म्हणजे हा इथं CAL पाहिजे. तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे? इकॉनॉमिकल. इकॉनॉमी सेल दिलेला आहे, तो चुकलेला आहे. ओके, ड्युरेशन, DURATION. अशा प्रकारे बघा, आपण पूर्ण 30 प्रश्न बघितले आणि ते पण स्पष्टीकरणासहित. ओके, अशा ट्रिक्स आपण सगळे PYQ, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर 2013 पासून तर आता म्हणजे सगळे PYQ आपण घेणार आहोत आणि आपण बाकीचे व्हिडिओज पण बनवू. क्लॉजवर असतील, ॲक्टिव्ह वाईज, पॅसिव्ह वाईज असतील, सगळं व्हिडिओ आपण इंग्रजीचे घेणार आहोत. तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.